लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर घडलेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे। एका ट्रकने 4 चाकी, रिक्षा व पादचाऱ्यांना धडक दिल्याने एकूण 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले असून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बिडकोहून मालधक्का रोडकडे जात असलेला ट्रक क्रमांक MH04 EL 0446 याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली। या धडकेत 2 रिक्षांचेही मोठे नुकसान झाले आहे। त्याचवेळी रस्ता ओलांडत असलेल्या 2 महिलांनाही ट्रकने उडवल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना तात्काळ नवीन बिडको रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान 45 वर्षीय सुनीता वाघमारे यांचा मृत्यू झाला। इतर 3 जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे। तानाजी लक्ष्मी खोळगे या काय झालं? गाडी चालवत असताना मला मागणं काहीच नाही समजलं ना, डायरेक्ट दणका बसला माझ्या पाठीमागे या साईडला मधल्या साईडला खूप जोरात दणका बसले बघा बॉडीच्या, आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली। गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे, आणि पुढच्या रिक्षातल्या 2 बाया त्या खाली पडल्या, तर टायर खाली एक बाई होती। रिक्षामध्ये होत्या का? रिक्षात होत्या, रस्ता क्रॉस करत रिक्षात होत्या। अजून पुढे एक रिक्षा होती, तर ती पुढे निघून गेली जोरात, माझी आडवी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी। मला कुठे दुखापत? मला खांद्याला मार लागलेला आहे, त्यानंतर डोक्याला लागलेला आहे, पाठीमागे अपघातामध्ये टोटल पायाला लागलेलं आहे। अपघातामध्ये टोटल किती जण होते? काही नाही, आपल्या गाडीत कुणीच नव्हतं पेशंजर वगैरे। तुम्ही काय करत होते? थांबवलं नाही, चालूच होतं, चालत्या रिक्षामध्येच झालं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी शहर प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.